नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ रोहिणी नीलेश नीले. आज रविवार आणि सादर आहे एका नवीन रचनेसह तुमच्यासमोर. आज जी मी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे श्रोते हो, आज मी ठरवलं आहे की आज मी तुमच्यासोबत खूपसा संवाद करणार नाही, कारण प्रत्येक कविता ही आपला स्वतःचा आशय घेऊन येते. ह्या कवितेत होऊ शकतं मी माझ्या मनाचा आशय घेतला, पण माझी कविता तुम्ही तुमच्या आशयाने आज अनुभवावी असं मला वाटतं आहे. आणि म्हणूनच आज फक्त सादरीकरण होणार, मध्ये संवाद आपण नाही करूया. शीर्षक नेहमीप्रमाणे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे की तुम्ही ते शीर्षक ठरवू शकता. सादर आहे माझी कविता. तू माझ्यासाठी सुबोध का दुर्बोध. तू माझ्यासाठी सुबोध का दुर्बोध, पण माझ्या मनी सदैव तुझंच रिंगण. तू माझ्यासाठी सुबोध आहेस का दुर्बोध, पण माझ्या मनी सदैव तुझंच रिंगण. तुझा सूर तुझ्या भावनांचा हृदगत आहे. तुझा सूर तुझ्या भावनांचा हृदगत आहे, आणि हृदयी माझ्या श्वासांचा तो अनाहत नाद आहे. हृदयी माझ्या श्वासांचा तो अनाहत नाद आहे. पुढे म्हणतीये, मनात तुझी या उतरता हलकेच उगाच थबकते. मनात तुझी या उतरता हलकेच उगाच थबकते, अन जाता जाता गंधाळलेल्या शब्दकळा सजवते. अन जाता जाता गंधाळलेल्या शब्दकळा सजवते. तुला कायम भीती माझ्यात हरवण्याची. तुला कायम भीती माझ्यात हरवण्याची, अन माझी ओळख मात्र तुझ्यातच बहरण्याची. अन माझी ओळख मात्र तुझ्यातच बहरण्याची. ओतला जीव धाग्यासवे. ओतला जीव धाग्यासवे, संपले अंतरातले अंतर. शेवटचं कडवं आहे रसिक श्रोते हो. म्हणती आहे, ओतला जीव कसा ओतला आहे. ओतला जीव धाग्यासवे, आणि संपले अंतरामधले अंतर. म्हणजे अंतर फारसं नव्हतंच, पण जे काही होतं त्याच्यातलंही अंतर आता संपलं आहे. ओतला जीव धाग्यासवे, संपले अंतरातले अंतर. तुझ्या माझ्या प्रीतीची, तुझ्या माझ्या प्रीतीची ही नीरगाठ निरंतर. नीरगाठ निरंतर. तर अशी आहे आजची कविता, माझ्या मनीची व्यथा कथा म्हणायला हरकत नाही रसिक श्रोते हो. मी तुम्हाला दरवेळेसप्रमाणे प्रॉमिस केलेलं आणि त्यानुसार आज मी तुमच्यासमोर कविता सादर केलेली आहे. माझी कविता तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नेहमी सांगताच. तुमचे कॉमेंट्स, तुमचे पर्सनल मला येणारे रिप्लाय अगदी माझा उत्साह वाढण्यात खूप खूप मोलाचं सहकार्य करतात. असाच कायम तुमचा सपोर्ट असावा माझ्या मागे, तुमचे आशीर्वाद असावे, तुमच्या शुभेच्छा असाव्यात अशी आशा करते, इच्छा करते. आणि तुम्ही ही कविता अगदी मन लावून ऐकली असेल, त्यामुळे आजचा कवितेचा अभिप्राय मला तुमच्याकडून अभिप्रेत आहे. पुन्हा भेटू एका नवीन रचनेसह पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.